हॅलो मित्रांनो, मी आता काय चेक केलेलं आहे. मला एक असं मशरूम भेटलेलं आहे की ते आपल्या जमिनीसाठी 100% अयोग्य आहे. त्याच्यापासून आपल्या डाळिंब बागेला किंवा तुमची कोणतीही बाग असेल किंवा भाज्यांची बाग असेल, फळांची बाग असेल, तर ते 100% त्या बागेसाठी ते धोकादायक आहे. कसं धोकादायक आहे हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतोय व्हिडिओमध्ये. तर ते तुम्ही नक्की बघा आणि त्याच्यातून जर तुम्हाला योग्य वाटलं तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडलं तर तुम्ही शेअर करा, लाईक्स करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नक्कीच मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देईल. हे तुम्ही बघू शकता. आता हे या प्रकारच्या आपण जे मशरूम म्हणतो, लोकांना विचारलं तर ते म्हणतात हे ॲक्च्युली सॉईलसाठी चांगलं आहे, मातीसाठी चांगलं आहे, मातीसाठी याच्यातून खूप सारे वेगवेगळे घटक भेटतात. पण ते ॲक्च्युली चुकीचं आहे. याच्यापासून आपल्या रानाच्या मातीमध्ये कीटक पसरतात. तर हे तुम्ही बघा, इथं दुसरं आहे. आणि थोडे नाहीत, हे बल्कमधून आहेत. तर याच्यासाठीच मी व्हिडिओ बनवलेले आहेत की आपल्यासाठी कोणतं योग्य आहे आणि कोणतं अयोग्य आहे. तर हे ड्रिपच्या इथून ॲक्च्युलीमध्ये हे बॅग्समध्ये भरून काढायला हवं. तर माझा बोलण्याचा हाच उद्देश होता. याच्यासाठीच मी ह्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मी ते तुम्हाला सर्व अपडेट करणार आहे. तर हे ॲक्च्युअलमध्ये आपल्या सॉईलसाठी चांगलं नाही. ह्याच्यापासून वेगवेगळे कीटक तयार होतात, जसे म्हशी किडे आपण बोलतो, म्हशी किड्यांसारखे किडे आहेत. दुसरे अजून खूप प्रकारचे आहेत ज्याची नावंसुद्धा मला नाहीत आणि ह्या आता आळ्या आहेत त्याच्यामध्ये. तर हे आपल्या झाडांच्या मुळ्यांना ब्लॉक करू शकतात. मे बी आपण म्हणतो झाड मर रोगाने चाललंय किंवा XYZ ज्या पण रोगाने ते चाललेलं आहे. पण जर आपण ह्या गोष्टींचं चेकिंग केलं आपल्या बागेमध्ये, तर असं चुकीचं काय आहे का आपल्या बागेमध्ये, आपण रोज काम करतो वगैरे, तर त्याच्यापासून थोडं आपल्याला काही डाऊटफुल वाटलं तर आपण त्याच्यावरती चेक केलं पाहिजे. तर हा एक प्रकार आहे, हा एक मशरूमचा प्रकार आहे. हा मशरूम तुम्हाला मी सरळ करून दाखवतो. हाताने नाही उचलत मी ते. तर हे मशरूम आहे, हे बघू शकता तुम्ही. तर ह्याच्यामध्ये एवढे किडे. तर मी हे दोन गेल्या दिवसांपूर्वी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. मी ते तुम्हाला व्हिडिओ अपडेट करतो. तर या प्रकारचे मशरूम जर तुमच्या बागेत आढळले तर ते तुम्ही नक्कीच केअरफुली त्याला टच न करता ते जमिनीतून बाहेर, जसं आपण कुदळ असते आपल्याकडे, छोटी कुदळ असते, तर तशा छोट्या कुदळींचा वापर करून ते काढा आणि हाताला ग्लाव्स घाला किंवा कॅरीबॅग्स असतील तर ते वापरा आणि त्याच्यामधून ते तुम्ही तुमच्या शेतीतून बाहेर काढून टाका. इवन जर त्याला जाळलं तर चांगलंच आहे, किंवा तुम्ही तुमच्या साईडला कुठे मोकळी जागा असेल तर तिथं तुम्ही टाकू शकता. पण जर जाळलं तर अतिउत्तम आहे ते. तर मित्रांनो, मी तुम्हाला आता एक अशी गोष्ट दाखवणार आहे की ज्याच्याबद्दल आपल्याला झिरो नॉलेज आहे आणि बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल आपल्याला चुकीची माहिती दिलेली आहे. मी तुम्हाला एक मशरूम आहे, आपण मशरूम म्हणतो, तर ते एक प्रकारचं मशरूम आहे जे छत्री टाईपचं आहे, असं सफेद आहे आणि वरतून त्याला ब्लॅक्स रिंकल्स आहेत छोट्या छोट्या कर्वमध्ये. तर ते मशरूम आहे, त्याच्या आतली जी बाजू असते त्याच्यामध्ये किडे असतात, म्हशी किड्यांसारखे किडे, आणि अजून 1-2 प्रकारचे किडे आहेत, पण ते प्रॉपरली दिसत नाहीत कारण खूप लहान किडे आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याचं जे रूट आहे, खोड आहे त्या मशरूमचं, त्या खोडाच्या आतमध्ये ज्या वेळेस ते पांढऱ्या ह्याच्यात असतं त्यावेळेस त्याच्या आतमध्ये जर त्याचं रूट सडलं असेल तर त्याच्या आतमध्ये खूप साऱ्या प्रकार आळ्या भेटलेल्या आहेत. तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवतोय, तर ते तुम्ही बघा आणि
जर तुम्हाला असं काय वाटत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही मला नक्कीच सांगा की योग्य आहे की चुकीचं आहे. तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पहा. आता अशाच नवीन व्हिडिओजमध्ये भेटूया. आणि असे तेलकटचे डाळिंब असतील तर नक्कीच तोडून काढा. हे एकही डाळिंब जर तुम्हाला भेटलं तर ते ऑन द स्पॉट इमिजिएट तुम्ही काढून टाका. तर अशी कॅरी बॅग घ्या आणि अशा कॅरी बॅगमध्ये तुम्ही ते मशरूम काढून किंवा एखादं बकेट घ्या. तर ते ग्लाउज वगैरे हातात घालून ते तुम्ही काढून टाकू शकता. हे ॲक्च्युली मी तोडलंय. आता त्याचं वरचं जे फूल होतं ते तुटलं गेलंय. तर याच्यामधून तुम्ही बघा, आता याच्यातून आळ्या निघतात. हे आपण ब्रेक करतोय, याच्यातून किती आळ्या निघतात हे तुम्ही बघा. आता इथं बघू शकता आळीनी पडली बाहेर. हो का, हे बघू शकता. त्यात खूप सारे आळ्या आहेत. तर हेच कारण आहे माझं की लोकांना हे दाखवण्याचं. आपण शेती तर करतो, पण शेतीमध्ये अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला जरूरत नाहीये आणि आपण सोडून देतो की जाऊ दे, त्यांनी काही होत नाहीये. पण ते चुकीचं आहे. जर तुम्ही चांगली शेती करणार आहात तर या असल्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. तुमच्या शेतीमध्ये तुम्हाला खूप सारं बेनिफिट भेटेल. तर फक्त याच्यासाठीच मला दुसरं भेटलं तर मी ट्राय केलं की त्याला बुडापासून काढायचं म्हटलं आणि बघायचं की मे बी ते एकच सडलेलं होतं की दुसऱ्यामध्ये पण सेम आहे. तर त्याच्यासाठी मला हे दुसरं भेटलं तर मी दुसरं फोडलं आणि त्याच्यात बघितलं की आत आळ्या आहेत का. वरतून तर आपल्याला ते पूर्ण फ्रेश दिसतंय, पण त्याच्या रूट्सच्या आतमध्ये जे मेन ट्रंक आहे, काय म्हणतो त्याला आपण, खोड आहे, तर त्या खोडाच्या आतमध्ये आळ्या आहेत. थँक्यू अगेन. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच. हॅव अ वंडरफुल टाइम. डू इट युअर बेस्ट. तर आता आपण या मशरूम्समध्ये बघूया हे ॲक्च्युली आहेत कसे, त्याच्या आत काय कीट वगैरे आहे की नाही बघूया आपण. तुम्हाला दिसू शकतात बघा खाली किडे.
तर हे मशरूम्स 100% शेतीसाठी धोकादायकच असणार आहेत. हे बघू शकता. तर हे म्हशी किड्यांसारखे किडे आहेत, जे आपण शाळेत खोडकिड्याला किंवा त्याला काहीतरी किड्यांचं नाव आहे, ॲक्च्युली माझ्या आता लक्षात नाही, मी नंतर चेक करून सांगतो. बोरर म्हणून काहीतरी त्याला म्हटलं जातं, त्या टाईपचे ह्याच्यात किडे आहेत. त्यामुळे मी हे सर्व काढून टाकतोय. मी पण असंच बघितलेलं एक दिवस, असंच म्हटलं की ॲक्च्युली चेक तरी करून बघूया. तर चेक केल्यानंतर मला कळलं. आता हे पण मशरूम बघा काढले मी. ह्याच्यात पण बघू शकता तुम्ही किड्यांची संख्या किती प्रमाणात आहे, भयानक. बघा हे. आता तुम्ही हे मशरूम बघू शकता. आता आपण याच्या खालच्याच बाजूनी पण बघायचं की किड्यांचं काय प्रमाण आहे की नाही. ओके. तर इथं बघू शकता मातीवर सुद्धा किडा दिसतो तुम्हाला. हा ह्याच्या आत सुद्धा किडे, भयानक किडे आहेत. तर हे किडेच आपल्या बागेसाठी धोकादायक असू शकतात. आता मला याच्यावरती रिसर्च करावं लागेल की ॲक्च्युली मध्ये कोणी म्हणतात की हे बुरशी चांगली असते बागेसाठी, पण माझ्या आयडियानुसार ही बुरशी पूर्णपणे आहे. कारण या बुरशीपासून रोपांना धोका सुद्धा होऊ शकतो, कारण हे किडे चांगले नसतात. हे पिन बोरर आपण म्हणतो, जे पिन बोरर सारखे हे किडे आहेत बघा. या बादलीच्या वरती सुद्धा तुम्हाला किडे दिसू शकतात. या बादलीच्या आतल्या बाजूने सुद्धा तुम्ही बघा, तुम्हाला किडे दिसू शकतात. हे बघा, हे बघा. हे गेल्या 2-3 दिवसात मी चेक करावं म्हटलं की ऍक्च्युअल मध्ये हे कसं आहे, म्हणून मी एक असं काढून बघितलं. तर त्याच्यामध्ये खूप सारे किडे दिसले मला. त्याच्यानंतर मी चेक केलं, ऑनलाईन वरती पण चेक केलं, मी गुगलला चेक केलं. तर त्याच्यामध्ये ते सांगितले की पूर्णपणे चुकीचं आहे. ते सॉइलसाठी किंवा तुमच्या मातीसाठी ते बिलकुल चांगलं नाहीये. इवन ते जर कोणत्या जनावरांच्या किंवा मनुष्याच्या तोंडात गेलं किंवा चुकून खाल्लं वगैरे, तर त्या माणसाला त्याच्यापासून पॉइझन होऊ शकतं, तो व्यक्ती आजारी पडू शकतो. तसंच झाडांना सुद्धा ते हानिकारक आहे. तर हे आहेत बघा हे मशरूम्स. आता आपण याच्या सुद्धा खाली बघूया की याच्यात ऍक्च्युली कसं आहे. तर हे कुदळ घेतली, कुदळीनं आपण ह्याला सावकाश काढायचं. कॅरी बॅग पूर्णपणे हातात व्यवस्थित घ्यायची. आता याच्यात तुम्ही बघू शकता हे किडे. हे बघा किती भयानक किडे आहेत याच्यात. आणि हे ऍक्च्युली मला असं वाटतं की हे खरोखरच पिन बोररचेच किडे आहेत. तर हे मी आता बादलीत टाकतो आणि आता दुसरा काढतो मी, त्याच्यात पण आपण बघूया. हे बॅग याला मी हातात घेतलं, कारण हे ऍक्च्युली विषारी आहे. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला किडे दिसतात बघा. आता हे बरोबर आलं नाही माझ्या हातात, तर ह्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे किडे दिसू शकतात. हे बघा.
हे दुसरं मशरूम आहे बघा, याच्यामध्ये आळ्या सुद्धा आहेत. तर जर कोणी आपल्या बागेत हे असेल तर लक्ष द्या. इथं खाली पडलेलं बघा, इथं खाली सुद्धा तुम्हाला आळ्या दिसतील. हे बघा. तर हे खरंच किती धोकादायक असेल डाळिंबाच्या रूटसाठी स्पेशली बरं का. ही आहे आता काळं झालेलं आहे. ॲक्च्युली हे कोणतं आहे हे मला पण ॲक्च्युली माहीत नाही, हे मला पण चेक करायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की किडे किती आहेत. आता इथं दुसरं हे काढलेलंच आहे ॲक्च्युली, पहिलं खुरपताना वेळेस ते वाळलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता. या बादलीवर तुम्ही बघू शकता किडे. तर ही अशी आहे दिसायला. ॲक्च्युली ह्याचा सेम कलर आहे की हे ड्राय झाल्यानंतर वाळल्यानंतर हे असं झालेलं आहे माहीत नाही आहे आपल्याला. तर मी आता याच्यात सुद्धा बघतो. याच्यात सुद्धा किडे आहेत. याच्यावरती मी आज चेक करतो याच्यात ॲक्च्युअलमध्ये याचं काय आहे, पण ह्याच्यात पण किडे आहेत. तर हे सुद्धा 100% धोकादायकच असणार आहे जमिनीसाठी.